तूने मुझसे हर चीज छीन ली है खुदा, तू मेरे से भी ज्यादा गरीब था क्या, अशी परिस्थिती या महायुती शासनाची झाली। उद्या आता जलसमाधी घेणार आहेत शेतकरी। ज्याला पोहता येतं ते बी विहिरीत उड्या मारणार आहे, ज्याला पोहता येत नाही ते बी मारणार आहे। ही एक ठिणगी पडणार आहे उद्यापासून, आणि जेव्हा याचा वनवा पेटेल त्यावेळेस माणुसकीचा बळी गेलेला असेल हे लक्षात ठेवा। नांदेड जालना समृद्धी बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलन आज 62 दिवस पूर्ण झालेत। आजपर्यंत कुणी काही असं मनावर घेतल्याचं वाटत नाही। उद्यापासून आंदोलनाची तीव्रता वाढत जाणार आहे। आता आपण बघत असाल आता इथं मंडप टाकलाय, रावट्या पडल्यात, इथंच भंडारा सुरू होईल। मी काल सांगितल्याप्रमाणे गोपालकाला इथंच होणार आहे, पण ज्यावेळेस गोपालकाला होईल त्यावेळेस कशी परिस्थिती असतील हे सांगता येत नाही। 62 दिवसात काय म्हणजे काय मिळवलं हे जर मागे वळून पाहिलं तर मला कवीच्या या 2 ओळी आठवतात। तूने मुझसे हर चीज छीन ली है खुदा, तू मेरे से भी ज्यादा गरीब था क्या, अशी परिस्थिती या महायुती शासनाची झाली। आम्हाला धर्मावर आधारित राजकारण असेल, धार्मिक ध्रुवीकरण असेल, शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून असेल, विविध लोककल्याणकारी घोषणा केलेल्या असतील, ह्या माध्यमातून आमची मतं घेतली म्हणण्यापेक्षा मतं छीनली म्हणजे आमच्या हातातून मतं ओरबाडली असं म्हणावं लागेल। आणि तेवढं करून थांबले नाहीत। आमच्या वडिलोपार्जित जमिनी, आम्ही जीवापाडच्या जमिनी जपल्यात, त्या घेण्याचं म्हणजे भाव देत नाही। 4-2 दिवसाला तुम्हाला अधिकार आहे, तुम्ही एकतर्फी बळकावणार आहेत म्हणजे मग त्या बी आमच्या हातातून तुम्ही बळजबरीनं घेणार आहेत। तर असं होत असल्यानं उद्या आता जलसमाधी घेणार आहेत शेतकरी। ज्याला पोहता येतं ते बी विहिरीत उड्या मारणार आहे, ज्याला पोहता येत नाही ते बी मारणार आहे। तर या निमित्तानं शासन प्रशासनाला आता एक निर्वाणीचा इशारा समजा। ही एक ठिणगी पडणार आहे उद्यापासून, आणि जेव्हा याचा वनवा पेटेल त्यावेळेस कायदा व सुव्यवस्था तर सगळी हे होईलच राखरांगोळी, परंतु माणुसकीचा बळी गेलेला असेल हे लक्षात ठेवा। त्यामुळं देवाभाऊंना, शिंदे साहेबांना आणि अजितदादांना माझी विनंती आहे की आम्ही जे काय मागतो तुमच्या खिशातलं मागत नाही, आमच्या हक्काचं मागतोय, आणि तुम्ही तुमच्या परिसरात तुम्ही ते दिलंय। सगळ्यांना सारखं द्या आणि दुजाभाव टाळा अशी माझी तुम्हाला विनंती आहे।